चंद्रशेखर बावनकुळेंनी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी वर्षावरती तानाजी सावंत, संजय शिरसाट आणि भरत गोगावले उपस्थित होते। या भेटीत खातेवाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अर्जुन खोतकरांना राज्य मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली। रामनगर साखर कारखान्याचा निकाल लागेपर्यंत खोतकरांना मंत्रिमंडळात न घेण्याची मागणी समितीनं केली। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती। त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी राठोडांना मंत्रिपद दिलं। मात्र अजून माझी लढाई संपलेली नाही, आता काय होतंय बघू असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना टोला लगावला। राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना महापालिकेसाठी बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेत। पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेऊन महापालिकेच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। येत्या अधिवेशनात सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हेंनी स्पष्ट केलं। कोल्हापुरातील रस्ते ड्रेनेज लाईनसोबतच प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पालिकेला 100 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। महाडिक यांनी पालिकेला भेट देऊन अधिकाऱ्यांची विकास कामांबाबत चर्चा केली। आमचा पक्ष फोडला जाईल किंवा फुटेल असं वाटत नाही। भाजपकडे राज्यात मोठं बहुमत आहे, त्यात 10 आमदार घेऊन त्यांना काय उपयोग होणार आहे। आमचा पक्ष फोडून भाजप आणखी काय ओढवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली। मतदान ईव्हीएमवर करायचं की बॅलेट पेपरवर करायचं हे ठरवण्याचा मतदारांना अधिकार असायला हवा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली। निवडणूक प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास असायला हवा असं ते म्हणाले। मार्कडवाडीतील ईव्हीएम आंदोलनावरनं लक्ष हटवण्यासाठी परभणीची घटना घडवून आणल्याचा आरोप दलित नेते दीपक केदार यांनी केला। जिंतूरच्या भाजप आमदारांनी हा कट रचल्याचा आरोप दीपक केदारांनी केला। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील महिला स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष यासोबतच गडावरील व्यवस्थापनाची पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या। चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसंदर्भात नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। विशेष मोहीम राबवून 15 दिवसात शहर स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी दिले। अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली। मेट्रो वुमन आता मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणार आहेत। ब्रिजेश सिंग यांच्या जागी अश्विनी भिडेंची नियुक्ती झाली आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी पिचड यांच्या आठवणींना उजाळा दिला। नागपुरात नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटकेंचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रीय आदिम कृती समिती आणि हलबा समाजाच्या विविध सामाजिक संघटनांकडून हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री तब्बल पाऊण तास बैठक झाली। दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल जवळपास पाऊण तास चर्चा झाली। रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावरती दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं कळतंय। या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवर चर्चा, त्याचसोबत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावांची यादी जवळपास निश्चित झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नावं जाहीर करण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयालाच डासांनी विळखा घातल्यामुळे सुरक्षा रक्षकांना डेंग्यू आणि मलेरियानं ग्रासलंय। अखेर पालिकेच्या कीटकनाशक विभागानं फवारणी करून सारवासारव केल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयात 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांच्या जुन्या बायोमेट्रिक प्रणालीऐवजी नवीन फेशियल बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी लावावी लागणार आहे। नवीन हजेरी प्रणालीसाठी 69,977 कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे। लोकलच्या 3ही मार्गांवरती उद्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे प्रवाशांना या दिवशी नेहमीप्रमाणे त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे। अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे। 137 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीनं 2 कंपन्यांची निगडीत 19 ठिकाणी छापेमारी केली। या छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी 3,40,00,000 मूल्याचे सोन्याचे बार जप्त केलेत। बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी विविध संधींचं दालन मुंबई विद्यापीठात खुलं करण्यात येणार आहे। त्यासाठी दुहेरी पदवी, सहपदवी आणि द्विलिंग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे। नव्या वर्षात जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात केली जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण जेजेतल्या अध्यापकांना दिलं जाते। त्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जातोय।
माथेरानमध्ये वाहतुकीसाठी 460 घोडे आणि मालवाहतुकीसाठी 300 ते 350 घोडे सेवेत आहेत. घोड्यांची संख्या वाढल्यामुळे 3 टन लीद जमा होत असते आणि त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नसल्यामुळे इथलं वातावरण धोक्यात आलंय. आरोग्य विभागाकडनं सरकारी रुग्णालयांना औषधी पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातून औषधी नमुने NABL मानांकन असलेल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवली जातात. तोपर्यंत औषधी क्वारंटाईन केली जातात. मात्र मराठवाड्यात NABL मानांकन असलेल्या लॅबच नसल्यामुळे मुंबईसोबतच अन्य राज्यातील लॅबवरती विसंबून राहावं लागतंय. राज्यातील बाजारात मक्याची लोकल, लाल, हायब्रिड, पिवळी अशी वाणांची आवक झाली. जवळपास 53,000 क्विंटलची आवक झाली. तर मक्याला क्विंटल मागे कमीत कमी 1900 रुपयांपासून ते 3,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळालाय. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 1000 तर नाशिक जिल्ह्यामध्ये 55,000 आणि अहमदनगर बाजारात 35,000 क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 2400 रुपयांपासून ते सरासरी 6,000 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. पुण्यामध्ये गेल्या 6 वर्षात घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक 37% वाढ झाली आहे. याचवेळी गृहप्रकल्पांसाठी वाकड भागाला सर्वाधिक पसंती मिळते. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. बाजारात सोयाबीनची 61,108 क्विंटल इतकी आवक झाली. या सोयाबीनला 3,975 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. पुणे महानगरपालिकेच्या पादचारी दिनानिमित्तानं लक्ष्मी रस्त्यानं एक दिवस वाहनांपासून मोकळा श्वास घेतल्यानंतर रस्त्यावरती पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्यात. पादचारी दिनाचे सोपस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पदपथांचा ताबा विक्रेत्यांनी घेतल्याचं दिसून आलं. एक महत्त्वाची बातमी बघूया. दादर पूर्वेतील हनुमान मंदिराला आलेल्या रेल्वेच्या नोटिशीवरनं उद्धव ठाकरेंनी भाजपावरती जोरदार हल्लाबोल केला. रेल्वेतील हमालांनी बांधलेलं हे हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याला पाडण्यासाठी रेल्वेनं नोटीस पाठवली आहे. मग कुठे भाजपचं हिंदुत्व असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ही सुद्धा मोठी बातमी आहे. गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले. 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत, ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय, तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे. मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला. 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या. तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराचा मुस्लिम समाजानं सुद्धा निषेध केलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरामध्ये जाहीर निषेधाचे फलक लावण्यात आलेत. भडगावमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेकडनं पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रुजू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कुर्ला बस अपघाताच्या निषेधार्थ भीम आर्मीकडनं कुर्ला बेस्ट आगारात आंदोलन करण्यात आलं. या घटनेसाठी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. भुसावळमध्ये संविधान आर्मीकडनं ईव्हीएमची प्रेतयात्रा काढण्यात आली. यावेळी ईव्हीएमची होळी करत बॅलेट पेपरवरतीच मतदान घेण्यात यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. चिपळूणमध्ये महाविकास आघाडीकडनं पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. बौद्ध समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावात मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात. ऑल इंडिया सुन्नी जमियत उल इस्लामच्या वतीनं निदर्शनं करत निषेध करण्यात आला. शहापुरात सकल हिंदू समाजाकडनं मूक मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झालाय. शिक्षक साजिद अली हत्या प्रकरणामध्ये बीडच्या विशेष मोका न्यायालयानं 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2019 मध्ये साजिद अली यांची हत्या करण्यात आली होती.
परभणीमध्ये पुन्हा एकदा अफवा पसरल्यामुळे बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका, काही वाटल्यास पोलिसांशी संपर्क करा असं आवाहन पोलिसांनी केलं. परभणी घटनेच्या निषेधार्थ सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपर गावात निषेध मोर्चा काढण्यात आला. या घटनेतील आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. परभणी घटनेतील आरोपींवरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. परभणी घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यामध्ये समतेचं निळं वादळ या संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. घटनेतील आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. जळगावच्या 40 गावात आंबेडकरी अनुयायांकडून तहसीलदारांसोबतच पोलिसांना निवेदन दिलं गेलं. परभणीतील घटनेच्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये भीमसैनिकांकडून शांतता रॅली काढण्यात आली. यावेळी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येत परभणीतील घटनेचा निषेध केला. परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या बिलोलीमध्ये विविध संघटनांकडून बंद पाळण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. खेड तालुक्यातील शेलगाव दत्तवाडी येथील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होतोय. विठुनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या साथीत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेचं आयोजन करण्यात आलंय. या सप्ताह सोहळ्याला वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. रिलायन्स फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं लहान मुलांचं संगोपन आणि शिक्षण व्यापक करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील रायते येथे 24 अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळांचं उद्घाटन करण्यात आलं. रेशन दुकानांमार्फत शिधाधारकांना मागील 8 महिन्यांपासून शासनानं साखर दिलेली नाही. लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेसाठी शासनाकडे निधी नाही का असा सवाल उपस्थित होतोय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवरती अचूक सूचना देणाऱ्या यंत्रणेची चाचणी एका लहान विमानाच्या सहाय्यानं घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं दिली. एसटीचा प्रवास सुखकर होत असताना आता इलेक्ट्रिकवरती चालणाऱ्या शिवाई बसला प्रवाशांची पसंती मिळते. पनवेल आगाराची एकही शिवाई बस धावत नाही. त्यामुळे पुणे, ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांना किती दिवस शिवाईची प्रतीक्षा करावी लागणार आहे असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होतोय. बेस्टच्या ताफ्यात सध्या स्वमालिकेच्या केवळ 1000 बसेसच उरल्या आहेत. त्यामुळे बेस्टमधील गैरव्यवस्थापन आणि उपक्रम डबघाईला येण्यास उपक्रमासोबतच पालिका प्रशासन देखील जबाबदार असल्याची टीका बेस्ट बचाव समितीचे शशांक राव यांनी उपस्थित केली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरनं सुरत मार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे. कारण काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे. राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कांद्याला प्रति क्विंटल 5 ते 5.5 हजारांपर्यंतचा मिळणारा दर तब्बल 1000 रुपयानं कमी झालाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 452 गाड्या कांदा आला होता आणि एकूण 45,237 क्विंटलमधील अवघ्या 5 क्विंटल कांद्याला 5,400 रुपयांचा दर मिळालाय. वर्ध्याच्या देवळी मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेश बकानेंनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा शुभारंभ केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमार यांनी रस्ते, पाणी आणि रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. निवडणूक काळात सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी याची आठवण करून देण्यासाठी वर्ध्यामध्ये किसान अधिकार अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन देऊन मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अविनाश काकडे यांनी दिलाय. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजनेसाठी 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. मराठवाड्यातील 16,85,730 हेक्टरवरील पिकांना विम्याचं छत्र लाभलंय. तर जिल्ह्यातील 1,20,494 हेक्टरवरील पीक विमा संरक्षित झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट दारू तयार करून विकणाऱ्यांवरती कारवाई केली. राहत्या घरात दारू बनवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकून 1,25,000चा मुद्देमाल जप्त केला. अलिबागच्या कातळपाडामध्ये पैशाच्या वादातनं एका तरुणाची हत्या झाली. अमित वाघ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक झाली आहे. भुसावळ बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीमुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. दरम्यान वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवत वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवरती दंडात्मक कारवाई केली आणि या मोहिमेत वाहतूक पोलिसांनी 68,700 रुपयांचा दंड वसूल केलाय.
कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची कराड इथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली। यावेळी त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ 4 तालुक्यात विभागला असून प्रत्येक महिन्याला जनता दरबार होणार असल्याची माहिती दिली। चाळीसगाव येथील बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे, त्यामुळे 2 दिवसातच कांद्याच्या दरात क्विंटल मागे 1400 ते 1500 रुपयांची घसरण झाली। भिवंडीतील जानवळ गावाच्या हद्दीत असलेल्या गोडाऊनच्या गटारात एक बिबट्या अडकला होता आणि अशी माहिती मिळताच वनविभागाकडून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। तब्बल 10 तासांनंतर या बिबट्याचे प्राण वाचवण्यात यश आलं। परभणी शहरातील हिंसाचार प्रकरणात 27 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी तोडफोड आणि नुकसानीचे प्रकार घडले। यामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय। वाळूज ते पंढरपूर दरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक संख्या कामगारांची आहे। स्मार्ट सिटी बसची संख्या कमी असल्यामुळे कामगारांसाठी रिक्षा हा एकमेव आणि सोयीचा पर्याय आहे। मात्र आता रिक्षाची भाडेवाढ दुप्पट केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील रेशन धान्य दुकानावरती ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत। ई पॉश मशीन बंद असल्यामुळे धान्याचा साठा उपलब्ध असून सुद्धा त्याचं वाटप होत नाही, त्यामुळे वैतागलेल्या लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराशी वाद घातला। पालघरच्या केळवे मायखोप परिसरामध्ये मेलेल्या अवस्थेत स्थलांतरित पक्षी आढळले। गोल्डन डक या स्थलांतरित पक्षाचा मृतावस्थेतला खच पाहून पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली। कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील विजेचे दिवे बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते। अपघात आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे विजेचे दिवे तत्काळ सुरू करावेत या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीनं अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलंय। अनधिकृत रेती उपसा करणाऱ्या सेक्शन पंप आणि बार्जवरती भिवंडी महसूल विभागानं कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला असून त्यांचा शोध सुरू आहे। कुडाळ ते मठ वेंगुर्ला रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे। दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचं प्रमाण वाढले आणि रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी केली। शिर्डीतील साईनाथ रुग्णालयामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आली, त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता रुग्णांना मोफत उपचार घेता येणार आहेत। जास्तीचा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून नारायणगावमध्ये 79 गुंतवणूकदारांना 7 कोटी 67 लाखांचा गंडा घालण्यात आला। दरम्यान या प्रकरणी 2 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। हिंगोली एसटी बस आगारातील बस सेवा पूर्ववत करण्यात आली आहे। हिंगोली बंदच्या पार्श्वभूमीवर हिंगोली एसटी बस आगारातील बस सेवा काल बंद करण्यात आली होती आणि बस सेवा सुरळीत झाल्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळालाय। भिवंडी तालुक्यातील जानवल गावामध्ये बिबट्याचं दर्शन झालं। जानवल गावातील गोडाऊन परिसरात गटारात बिबट्या अडकला होता, त्याला रेस्क्यू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पालघरमध्ये पिसाळलेल्या घोड्यानं 7 जणांना चावा घेतला। जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून घोड्याच्या मालकाचा शोध सुरू आहे। यावेळेला एक मोठी बातमी आहे। नामको बँक मालेगाव या ठिकाणच्या आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। आमचा आर्थिक गैरव्यवहाराशी संबंध नाही असा खुलासा नामको बँकेच्या संचालक मंडळानं केलाय। 21 बँकांमधनं आमच्या बँकेतील 14 खात्यांमध्ये ऑनलाईन पैसे जमा झालेत, परंतु आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही पहिली तक्रार केली। आमच्याच बँकेचं नाव घेऊन बदनामी झाली, मात्र आम्हीच प्रकरण उघडकीस आणलं असं संचालक मंडळाचं म्हणणं आहे। या गोष्टीचा उलगडा केला नाही। हे ट्रान्झॅक्शन जवळपास 114 कोटीचं आहे, परंतु हे हळूहळू हजारो कोटी पण जाऊ शकतं। या मोठमोठ्या बँका असताना त्यांनी कोणी या घटनेचं उकल न झाले तरी पण नामको बँकेने स्वतःहून हे काढलं आणि स्वतःहून RBIला सांगितलं असे संस्थेचे अकाउंट आमच्याकडे ओपन झालेले आहे, आम्ही सीज केलेले। त्याप्रमाणे RBIने सांगितल्याप्रमाणे आपण त्या गोष्टीची सेंट्रल भारत सरकारचे सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल जे आहे ना त्याच्यावरती ऑनलाईन आपण कंप्लेंट केली। बदलत्या वातावरणामुळे वैजापूर तालुक्यात गहू पिकावरती मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। दरम्यान गव्हाचं पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। नळस्टॉप उड्डाणपुलासाठी महामेट्रोला 14 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आणि ही रक्कम देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर भिवंडी तालुक्यातल्या मराडेपाडा इथे साकारलं जात आहे। येत्या 17 मार्च रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे।
पुणे नाशिक हा 5.5 तासांचा प्रवास आता अवघ्या 2 तासांवरती येणार आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नवीन प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईत महानगरपालिकेच्या वतीनं 2 दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. बांधकामांची ठिकाणे आणि बॅरिकेड्समुळे निर्माण झालेली अस्वच्छता दूर केली जाईल. तसंच बांधकामाच्या ठिकाणाची स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. कापूस लिलावाच्या प्रक्रियेत सीसीआय ग्रेडरचा सहभाग राहत नसल्यामुळे याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोप होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. बाजार समितीत 2,419 क्विंटल तुरीची आवक झाली. तुरीला 8,083 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून लाल लोकल पांढराट जातीच्या तुरीची आवक झाली आहे. दुधणी बाजारात लाल जातीच्या तुरीची सर्वाधिक आवक 1,201 क्विंटल झाली. सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमी भावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये अद्याप 61 सहकारी साखर कारखान्यांची 1,600 कोटी रुपयांची कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने 61 साखर कारखान्यांनी कर्ज परत फेडलं नसल्यामुळे 2,200 कोटींची रक्कम द्यावी असा दावा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं राज्य सरकारकडे केला आहे. पिंपरीमध्ये अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरं असल्यामुळे आगीच्या घटनांवरती नियंत्रण आणताना अडचणी येत आहेत. पिंपरीमध्ये 150 फायरमनची सरळ सेवेनं भरती करण्यात येणार आहे. मैदानी चाचणी अभावी भरतीला खोडा बसलाय, त्यामुळे लेखीमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार मैदानी चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता एसटी महामंडळ ॲक्शन मोडवर आलंय. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली काढण्यात येतात. महामंडळाकडून सहलींसाठी 50% सवलतीनं बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे अनेक शाळांनी बसनं सहल करण्यास पसंती दिली आहे. राज्य सरकारनं वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या दृष्टीनं वाहन सुरक्षा नियमांनुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा त्या चालकांना 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कुपर रुग्णालयात 570 पदं रिक्त आहेत. ती पदं तातडीनं भरण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनं पालिका आयुक्तांकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल 9 ते 12 जानेवारीला दादरमध्ये होणार आहे. महाराजांची यशोगाथा म्हणजेच दर्यापती शिवराय हे प्रदर्शन भरवलं जाईल. फेस्टिवलचं हे 4थं वर्ष असून महाराष्ट्रातील गडकिल्ले, शिल्पकला, खाद्य संस्कृती आणि सांस्कृतिक विविधतेचं दर्शन मुंबईकरांना होणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना गंभीर आजारावरती मोफत उपचार देण्यासाठी राज्य सरकारकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते. या अंतर्गत 1,356 आजारांवरती मोफत उपचार केले जातात. 1 जुलै 2024 पासून संपूर्ण राज्यात सुधारित महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. आता विठुरायाचं दर्शन अवघ्या 2 तासात होणार आहे. टोकन दर्शन पद्धत सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून फेब्रुवारीपासून टोकन दर्शन पद्धतीला सुरुवात होईल. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबरपासून होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. यंदा जवळपास 7,500च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आले. 2023 मध्ये विविध देशांमध्ये तब्बल 86 भारतीय नागरिकांवरती हल्ले झाले किंवा त्यांची हत्या झाली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं संसदेत दिली. सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे. पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. महाराष्ट्रातल्या लेखी पीएचडीमध्ये आघाडीवर असल्याचं समोर आलं. एका वर्षात सर्वाधिक पीएचडी मिळवणाऱ्या महिलांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. अलिबागमध्ये किनारपट्टीवरती थंडी गायब झाल्यानं सीगल पक्षी सुद्धा गायब झाले होते. मात्र आता 4 दिवसांपासून थंडी वाढली आहे. त्यामुळे पुन्हा पक्ष्यांनी समुद्रकिनारे गजबजलेत. मुंबई पालिकेच्या पार्किंग धोरणाची मुदत मार्च 2022ला संपली आहे. मात्र नवीन धोरण राज्य सरकारच्या मंजुरी अभावी रखडले. त्यामुळे पार्किंगच्या नियोजनाला खीळ बसली आहे. सोन्याच्या दरात 1,400 रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरात 4,200 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय. भारताचा युवा स्टार डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनलाय. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुकेशला फोन करून तोंड भरून कौतुक केलं. आम्हाला तुझा अभिमान आहे अशी भावना व्यक्त केली. यानंतर एक मोठी बातमी येते. ई पॉस मशीनमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील अनेक भागात रेशन वितरण यंत्रणा कोलमडलेली आहे. डिसेंबर महिन्याची 15 तारीख जवळ आली तरी देखील अद्याप अनेकांना धान्य मिळालेलं नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब कुटुंबांना
सरकारी स्वस्त धान्य दुकानातनं निःशुल्क धान्याचं वाटप केलं जातं. त्यासाठी संबंधित दुकानाला सरकारकडनं महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक राखीव धान्याचा पुरवठा केला जातो. नागपुरात डिसेंबरमध्येही हा पुरवठा वेळेवर झाला, परंतु 9 डिसेंबरपर्यंत पुरवठा झालेल्या धान्याची नोंद ई-पॉस यंत्रामध्ये झालेली नाही. त्यामुळे दुकानदारांना बायोमेट्रिक घेऊन धान्य देता येत नाहीये. तांत्रिक बिघाड दूर झाला तरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे ग्राहकांना तासनतास दुकानाच्या बाहेर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे रेशन दुकानदारांना लाभार्थी ग्राहकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. आणि याबाबत वारंवार सांगून सुद्धा ई-पॉस मशीनची समस्या जैसे थेच असल्याचं दुकानदार सांगतायत. हमारे 3-4 दिन के बाद आते ही रहते हम, नंबर लगाते, वो मशीन नहीं चलती, हम चले जाते घर में. फिर 20 तारीख आई तो फिर राशन मिलती नहीं ना हमको, फिर हमको वो तकलीफ, और फिर 1-1 घंटे 2-2 घंटे खड़े रहो. सर ये पीओएस मशीन की प्रॉब्लम सतत बनी हुई है. ये मैंने तो काफ़ी दिक्कत भरा रहा वो 10 तारीख से तो मशीन शुरू हुई है, बस लेकिन 2 दिन में इसका सर्वर इतना स्लो चल रहा है कि एक ग्राहक को हमको आधी से 1 घंटे से ज़्यादा समय लग रहा है. और जहाँ हम 1 से 1.5 मिनट में ग्राहक करते थे वही 20-20 मिनट के ऊपर लग रहा है ग्राहक को, जिसके कारण लोगों की काफ़ी भीड़ दुकानों में हो रही है. लोकसभेत आज पुन्हा संविधानावरती चर्चा होणार आहे. यावेळी चर्चेला विरोधी पक्षनेते राहुल गांधी उत्तर देतील, तर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संबोधित करणार आहेत. कानपूरमध्ये हिंदू संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळी बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यात आला. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आज पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी 101 शेतकऱ्यांचा गट दिल्लीच्या दिशेने रवाना होईल. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. दिल्लीत थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. किमान तापमान 4 अंशांपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. तमिळनाडूत पावसानं कहर केलाय. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेलेत. तिरुचिरापल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये कुख्यात गँगस्टर मनोज कुमार विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याची 2.5 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये हातात हत्यारं घेऊन रील बनवणं काही तरुणांना महागात पडलंय. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये क्षुल्लक कारणावरनं एका कार चालकानं तरुणाला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये पार्किंगच्या वादातनं एका रिक्षा चालकावरती चाकून हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हरियाणाच्या ग्रेटर फरीदाबादमध्ये भीषण अपघात झाला. या एका सोसायटीमध्ये कार चालकानं 2 सुरक्षा रक्षकांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.